विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। संतापलेल्या अंगणवाडी कर्मचारी महिलांनी पंचायत समितीचे गेटच बंद करून घेतले। बापरे, संतापलेल्या महिलांनी पंचायत समितीचे गेटच पूर्ण लॉक केले। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्षा पूनमताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांचे आमरण उपोषण। इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। चुकीच्या पद्धतीने कोणत्याही अंगणवाडी सेविकांना विचारात न घेता प्रकल्प इंदापूर 2चे इंदापूर पंचायत समितीमधील ऑफिस CDPO माननीय अमोल मिरगळ व क्लार्क शिरीष काळे व पर्यवेक्षिका यांच्या संगनमताने स्वतःच्या सोयीसाठी ऑफिस बिगवन येथे नेण्यात आले होते। प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका ऑफिस संदर्भात होणाऱ्या कामकाजाबद्दल किंवा गैरसोयीबद्दल गटविकास अधिकारी ICDO DESचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तालुक्याची भौगोलिक परिस्थिती दाखवून देऊन अंगणवाडी सेविकांना आर्थिकदृष्ट्या बिगवनचे ऑफिस चुकीचेच कसे आहे हे सिद्ध झाल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी स्वतः लक्ष घालून अंगणवाडी सेविकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी ऑफिस बदलीचा म्हणजेच इंदापूर पंचायत समितीमध्ये पूर्व ठिकाणी ऑफिस स्थलांतरित करण्याचा आदेश काढला। या आदेशाच्या अन्वये माननीय गटविकास अधिकारी यांनी प्रकल्प 2चे प्रकल्प अधिकारी माननीय अमोल मिरगळ यांना वरिष्ठांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणीसाठी शासकीय परिपत्रक काढले। परंतु प्रकल्प अधिकारी अमोल मिरगळ, क्लार्क शिरीष काळे, परिवीक्षका यांनी स्थानिक अंगणवाडीच्या सेविका यांच्या जबरदस्तीने सह्या घेऊन स्वतःच्या सोयीसाठी प्रकल्प 2चे सर्व शासकीय कर्मचारी बारामती येथे वास्तव्यास असून बारामती व बिगवन अंतर सोयीचे असल्याने ऑफिस बिगवनला ठेवण्याचाच घात घातला आहे। हे ऑफिस पूर्ववत म्हणजे इंदापूर या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या वतीने आज इंदापूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण चालू होते। दिवसभर आमरण उपोषण करून न्याय मिळत नसल्या कारणाने संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकारी विरोधात घोषणाबाजी केली। 1 वडा 2 पाव, मिरगळ साहेब भाडखाव, 1 रुपयाचा कढीपत्ता, मिरगळ झाला बेपत्ता, भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय, खाली मुंड वरी पाय अशा अनेक घोषणांनी इंदापूर पंचायत समिती परिसर दणाणून गेला होता। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशाही घोषणा देण्यात आल्या। विविध सामाजिक संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते, अनेक राजकीय पक्षांनी या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवत मिरगळ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजी केली। अखेर पंचायत समितीचे BDO विजयकुमार परीट साहेब यांनी मिरगळ यांना तात्काळ पत्र काढून इंदापूर येथे ऑफिस शिफ्ट करण्याच्या सूचना दिल्या। CO साहेब व BDO यांचा आदेश असतानाही मिरगळ साहेब मात्र आडून बसलेले आपणास पाहावयास मिळाले। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। त्याला सांगितलं पाहिजे, चोरासारखा मागणार जिल्हा परिषद जर हा ठराव देत असेल, व्हिडिओ आदेश नाही, सदर व्हिडिओ म्हणतात की मला 14 तारखेला दिलेलं पत्र माहीत नाही, 13 तारखेला, मग व्हिडिओला काय माहिती आहे? मग व्हिडिओला अधिकार आहे काय ऑफिसवर बसण्याचा? सदरच्या कार्यालयामध्ये ह्यांच्या अधिकारात जे कक्षा देतात त्यांनी का बघत नाहीत? आमदाराचे दौरे दावायचे, साड्या वाटल्या, ही वाटल्या, आणि साड्या वाटून काय झाकता का साड्यात? आदरणीय बर्णे मामांनी सर्व महिलांना साड्या द्यायचा प्रयत्न केला, त्या साड्यासाठी 25, 50 रुपयाची मागणी केली तो ऑफिसून आणण्याची। ह्याच्या बापाने केलं का धंदा असा? तुम्ही आम्हाला भीक काय देऊ नका, आम्हाला सन्मानाचा वागणूक द्या, आम्हाला हक्क अधिकार द्या, आम्ही तुम्हाला भीक मागणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क अधिकार दिलेले आहेत। ज्या दिवशी माझ्या देशातली महिला जागी होईल ना त्या दिवशी ह्यांच्या चढ्या अंगावर राहणार नाही का?
महिलांचा हात बघू नका. साड्यांसाठी ज्या अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगू शकाल? त्या अधिकाऱ्याचे बंडगर म्हणून मिरगळ बी आहे, स्वतः मिरगळ आहे. त्यानं गाडी केली, गाडीचं बिलाच पैसे मागितले, एवढं ह्याला भीक लागली. अरे सांगायचं ना तालुक्याच्या आमदारला, बाबा माझ्या पैसे नाही तर आम्हाला द्यायचं तर टेबला सुद्धा पैसे द्या. सादिलवाडी सारखे बिल, सदरच्या ठिकाणची गाडी बंद आहे. अवघ्या प्रकल्पाचं बोलायचं काय? इंदापूर मध्ये चाललंय काय? तर 7 वर्ष झाले गाडी बंद आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसते आणि त्याचं 5 लाख बिल काढलंय. मग गप सोसायचं किती मला सांगा ना. सदरचे सीडीपीओ असतील, प्रकल्प अधिकारी असतील, आज गुरुवारचा दिवस आहे, आज कामकाजाचा दिवस आहे. काय करा बघितलं मला सांगा. कामकाजाचा दिवस असताना सुद्धा हा माधवचा कुलूप लावून गायब झालेला आहे. बीडीओ साहेबांचं लेटर द्यायच्या आधी त्यांचं लेटर बीडीओ व्हिडिओ साहेबांना आणि मला एक कळत नाही, आपण सकाळचा बसलोय दादा, त्या ऑफिसचा एकही माणूस आला नाही तरी त्यांच्या ऑफिसला पत्र पोचलंय. मग सरकार चालतंय कुणासाठी? प्रशासन कुणासाठी चालतंय? आपण मुंग्यासारखे. एक IAS अधिकारी म्हणले होते, ते काय म्हणले होते की कानून एक जैसे बराबर है, दुनिया का सबसे बड़ा झूठ है. ये मकड़ी का वो जाल है, उसमें कीड़े मकड़े तो आसानी से फंस जाते हैं, लेकिन बड़े जानवर उसे तोड़ के निकल जाते हैं. असली जानवर आहे ते कुत्र्यासाठी. ही फाडली पाहिजे दिवसात धरून. त्यांना लाजा कशा वाटत नाही त्या की ज्या महिला भगिनींचा जेव्हा आपण पगार घेतो 80,000 1 लाख रुपये, बऱ्याच महिलांना दम दिली. आज दादा मला सांगा, आज त्यांनी मासिक मीटिंग ठेवली. मासिक मीटिंग कधी असते? तुमच्या महिन्याचं पूर्ण काम झाल्यानंतर. आज 20-21 तारखेला त्या बापाने मासिक मीटिंग ठेवली होती का? की जेणेकरून महिला इथं उपोषणाला येऊ शकल्या नाहीत पाहिजे. अहो किती दाबता महिलांना शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव सांगू शकाल? शिरीष काळे यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी ते केस चालू होते कळस या ठिकाणी आरोग्य विभागात ते काम करत असताना तेव्हा ती घटना घडलेली आहे. म्हणजे अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? जर एवढे गलिच्छ पद्धतीने वागणारे अधिकारी असतील, अहो या मिरगाव 10वी नापास 2 वेळा झालाय. बरं, घटनेने संविधानाला अधिकार दिलाय, आम्हाला पण मान्य आहे. पुन्हा परीक्षा द्या, पुन्हा या मागच्या दरवाजा या, पुढच्या दरवाजा. अरे पण काम तर पुढच्या दरवाजाने कर ना. तू ये मागच्या दरवाजाने, पण काम पुढच्या दरवाजाने कर. कुठल्या बी दरवाजाने ये. तू चोऱ्या करून आलाय, पैसे देऊन भरती झालाय, कसं झालंय आम्हाला माहित नाही. त्याची सेवा परीक्षा अजून एकही सेवा परीक्षा पास नाही झाला. शासनाच्या नियमाप्रमाणे 3 वर्षात सेवा परीक्षा पास होणं गरजेचं आहे. त्याची सेवा परीक्षा पास नाही, त्याचं सगळं उकरून काढू आपण. तो अधिकार आहे, त्याच्या घरचा कायदा आहे का? आम्हाला पण संविधानाने अधिकार दिलेला, आम्हाला पण अधिनियम वाचता येतात. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. जेवढ्या सुपरवायझर आहेत, सर्व सुपरवायझरला अधिनियमाप्रमाणे त्या भागात राहणं, वास्तव्यात करणं त्यांना बंधनकारक आहे. सर्व सुपरवायझर आज बारामतीला राहतात. त्या कामाला लागल्यापासून त्यांची सर्वांची चौकशी झाली पाहिजे, त्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. बीडीओ साहेब त्यांना म्हणजे हे करू शकत नाहीत, आदेश काढू शकत नाहीत किंवा काही नोटीस काढू शकत नाहीत. पण ते जर आमच्या सेविकांकडनं झालं ना की पटकन बीडीओ लगेच लेखी देऊन टाकते. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं जे मनमानी पद्धतीनं व चाकू चोरासारखं चोरून म्हणा, जे महिलांच्या हितासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेसाठी जे ऑफिस चालवलं जातं प्रकल्प 2चं, कुठल्याही अंगणवाडी सेविकेला विचारात न घेता ते ऑफिस खोट्या नाट्या कागदाच्या आधारे ते बिगवलं नेण्यात आले. त्याच्या विरुद्ध गेले 4 महिने झाले अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून ह्या महिलांनी जिल्हा परिषदेला 4 महिने 5 महिने हेलपाटे घालून ते आदेश बिघडवलेलं कसं चुकीचं आहे. इंदापूरची भौगोलिक परिस्थिती समजून सांगितली. सदरची भौगोलिक परिस्थितीनुसार ते इंदापूरला काय असावं. पंचायत समितीमध्ये अंगणवाडी कर्मचारी संघटनेचं जे काही ऑफिस आहे महिला बाल कल्याणचं प्रकल्प 2चं, त्यांचे सर्व विषय हे पंचायत समितीचे निगडीत येतात. आरोग्याचं लसीकरण असेल, बांधकाम करण्याची ग्रामपंचायत म्हणजे बालवाडी अंगणवाडीचं जे बांधकाम असेल ते बांधकाम विभागाचे म्हणजे सर्व विषय हे पंचायत समितीचे निगडीत असताना सुद्धा सदरचे प्रकल्प अधिकारी अमोल मेघल, शिरीष काळे व सर्व सुपरवायझर ह्या बारामतीला वास्तव्यास आहेत. बारामती ते सदरचं ऑफिस भिगवण याचं 15 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या सोयीसाठी त्यांनी ते ऑफिस
बिगवून हाणण्याचा घाट घातला. सदरचा सर्व प्रकार पुणे जिल्हा परिषदेचे आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून जीबीच्या ठरावामध्ये त्याचा पुन्हा ठराव बनवला. त्या ठरावानुसार तो ठराव 10/10/2022 रोजी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या नावाने काढला. गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ 11/10/2022 रोजी अमोल मिरगळ CDPO प्रकल्प 2 यांना तत्काळ ऑफिस स्थलांतरित करून पूर्व ठिकाणी आणण्यात यावे असे सांगून सुद्धा जाणून बुजून कुठल्याही प्रकारची कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाला न जुमानता त्या आदेशाची पायमल्ली केली. आणि सामाजिक कार्यकर्ते असेल, संघटनेचे विविध पक्षाचे कार्यकर्ते, त्यांना जर विचारलं असता आम्ही वरिष्ठांना कळवले, मग वरिष्ठांना काय कळवले, तर त्यांचं एक पत्र माझ्या हाताला लागले. आता ते पत्र असं वाढवलंय त्यांनी, उपरोक्त विषयानुसार सदर करण्यात येते की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद आदेश क्रमांक दिनांक 10/10/2000 आपणाकडे 11/10/2000 आदेश करण्यात सुद्धा आपणाकडून तसे कारवाई करण्याचे दिसून येत नाही. सदर आदेश अवमानना होत नाही याकडे लक्ष वेधण्यात आहे. आता मला सांगा, हा माजलेला बुकुड अधिकारी अवमान होत नाही असं म्हणतो या पत्रामध्ये. आता कसा अवमान होत नाही? शेवटचा आदेश काढलाय, शेवटच्या आदेशानुसार सांगितले तत्काळ त्याची पूर्व ठिकाणी ऑफिस आणा. गटविकास अधिकाऱ्याने आदेश काढला, तत्काळ ठिकाणी ऑफिस आणा. आणि तरी पण हा जर वर तोंड करून जर म्हणत असेल की आदेशाची अवमानता होत नाही, तर हा भारतात राहतोय का तालिबानमध्ये राहतोय? ह्याची चिकित्सा केली पाहिजे, त्याचं मानसिक संतुलन ठीक आहे का बघितलं पाहिजे. सदरचा आंदोलन कर्मचारी संघटनेच्या वतीनं सोमवारी त्यांना आंदोलनाचं आपण त्यांना नोटीस दिलेलं आहे. मग सोमवारी आंदोलनाचं नोटीस दिल्यानंतर गटविकास अधिकारी साहेब असतील, अमोल मिरगळ असतील, काही युवन उपमुख्य कार्यकारी गिराशी साहेब असतील, यांनी आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे होती. कारण जो प्रकल्प अंगणवाडी सेविकेच्या जीवावर चालतो, तळागाळात ह्या महिला काम करतात, कुपोषण निर्मितीसाठी ह्यांची निर्मिती आहे, पण ह्यांचंच कुपोषण होतंय हे कोणी बघत नाही. अंगणवाडी आता निर्वांगी बीटची अंगणवाडी सेविका जर तिला बिगवणला जायचं म्हणलं ऑफिसला, तर तिला एकतर बावड्याला जावं लागेल, बावड्यावरनं इंदापूरला यावं लागेल, इंदापूरवरनं तिला बिगवणला जावं लागेल. अन्यथा वालचरवरून जंक्शनवरनं बारामतीनं बिगवण. मग सदरचं ऑफिस कुणाच्या हितासाठी नेलंय? असे असंख्य प्रश्न आहेत. आणि एवढं उंच सकाळ धरणं महिला बसलेलं आहे. त्या प्रमुखचा प्रकल्प अधिकारी म्हणून ह्यांचे पालक आहे तो प्रकल्प अधिकारी. सकाळ धरणं तो फिरकला सुद्धा नाही साधा. मग त्याला एवढा माझा आलाय कुणाचा? तो कुणाची जेव्हा मस्ती करतोय? लोकशाहीमध्ये ते जे अधिकारी आहेत ते सेवक आहेत ना की मालक आहेत, पण ते विसरलेत. त्यामुळे यांना आता यांची जागा दावली पाहिजे. देशाचे पंतप्रधान बेटी बचाव बेटी पढाव सारखं मोठा व्यापक असा अभियान चालवतात. अभियानाच्या माध्यमातून सांगितलं जातं महिला सबलीकरणासाठी आम्ही काम करतोय. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष संसदपटू म्हटलं जातं. आदरणीय सुप्रिताई सुळे त्यांना दिसत नाही का महिला बसलेत? आज 70 लाखाच्या कामाचं उद्घाटन करायला आलेत. कशाचं उद्घाटन करतेत? अरे सामान्य महिला जर सुखी नसेल तर तुम्ही काम काय करताय? प्रत्येक जण मताचा जोगा मागण्यासाठी आपल्या दारात येणार आहे. आस्थापनासारखे ऑफिस, महिलांच्या हितासाठी चालणारे कायदे तुम्ही त्याला पायदळी तुडवत असाल. असे मुजोर अधिकारी तुडवले पाहिजे धरून. शिरीष काळेसारखा नालायक क्लार्क त्याच्यावर व्याधीसारखे महिलांना शरीर सुखाची मागणी करण्यासारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. अशा क्लार्क करायचं काय? अशा अधिकाऱ्याला लाच येणार आहे की नाही? जाग येणार आहे की नाही? त्यांच्या बापाच्या घरचं ऑफिस आहे का? शासनाचं ऑफिस आहे, शासनाचे पगार घेतात. लाख, दीड लाख, 70-80 हजारांना पगार आहेत. मग 8,000 असणाऱ्या माझ्या भगिनीला जर तिची सोय बघितली तर त्यात काय पाप आहे? का तिची सोय तिने बघू नये? 80,000, 1 लाख, 1.25 लाख पगार घेऊन जर हा माधुरचा त्यांच्या सोयीचं बघत
करत असते. सकाळ त्याला माज कुणाचा आलाय, कशाचा माज आलाय, एवढी मस्ती कुणा जेव्हा करतोय तो, त्याला कोणाचा विरोध असा असल्यापासून. शिव ज्या दिवशी जर पायमल्ली करत असेल, व्हिडिओ ज्या दिवशी पायमल्ली करत असेल, दादा काय म्हणले आज व्हिडिओ की माझं काय म्हणणं आहे, मग हे बुजगावनं बसवलंय कशाला, हे बुजगावनं नको आहे आपल्याला, त्या बुजगावनं काय आहे. हे जर उत्तर येत असेल की माझ्या तास्तापणा येत नाही, पण ह्याच्यात काय येतं ते ह्याला सांगितलं पाहिजे. आज आपण सकाळ त्याला सन्मान दिलाय का नाही, बघितलं मला सांगा. आपण त्या व्हिडिओ काय बोलले का, माझ्या 50-55 प्लस महिन्याच्या 4 महिन्यांना शुगरचा त्रास आहे, 4-5 महिन्यांना बीपीचा त्रास आहे. मी एखादी भगिनी माझी जर एक्सपायर झाली, मग हे काय भाडे काय येणार आहे का पुन्हा श्रद्धांजली व्हायला. ह्याला लाज कशी वाटत नाही. तोंडवर करून सांगतात की आमच्या आस्थापनात विषय येतो, तुमच्या आस्थापनात काय येतं तुम्ही इथे येऊन सांगा. तुम्ही सामान्य माणसाचा अंत बघू नका. किती दिवस अंत बघणार, लाजा वाटल्या पाहिजे. त्या गेले 4 महिने झाले दादा ह्या ऑफिसच्या संदर्भात हेल्पडा घालतोय. माझ्या बहिणीकडे कोणाकडे पैसे नाहीत, आम्ही अक्षरशः व्याजाने पैसे करून या महिला जिल्हा परिषद भरती गेले. ते शिवसाहेबांचे फोटो आहेत, तुम्हाला फोटो दावतो आम्ही. आणि शिवसाहेबांनी नोटीस काढलं, 10 तारखेला काढलं, 14 तारखेला हा माझा तिथं 13 तारखेला जातो, 13 तारखेला जाऊन म्हणतोय की ऑफिस कसं बरोबर आहे. ह्याच्या बापाच्या घरचं ऑफिस आहे का, ऑफिस कोणासाठी चालवतोय, अंगणवाडी सेविकांसाठी. अंगणवाडी सेविका जर मागणी असेल इंदापूरला तर ती इंदापूरलाच आलं पाहिजे. ह्याच्या घरचं ऑफिस आहे का, त्याला लाज कशी वाटत नाही. काय बरोबर आहे, मला ह्याच्याच देणं घेणं नाही. पण सदरच्या महिला आम्ही कुणालाही अडवलेलं नाही, त्याला काढलं नाही त्याला बाहेर. हम सब एक है, हम सब एक है, हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है, भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.